गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? आज मला कौस्तुभने पाठवलेली एक गोष्ट सांगते. एकदा एक राजा असतो. त्याला काहीतरी असाध्य रोग झालेला असतो. सगळे वैद्य येतात, इलाज सांगतात, पण काही त्याला फायदा होत नाही. मग त्यांच्या बाजूच्या राज्यात एक खूप प्रसिद्ध वैद्य असतात असं त्यांना कळतं. ते सगळे गावातले लोकं म्हणतात राजाला, तुम्ही त्यांना दाखवा. मग त्या वैद्य राजांना बोलवतात आणि राजाला दाखवतात. तर ते वैद्य म्हणतात, हा रोग खूप असाध्य आहे, पण मी एक सांगतो, तो उपाय जर का करून पाहिला तर राजाची तब्येत सुधरू शकते. ते सांगतात की राजाला डोळ्याला सगळीकडे लाल दिसेल अशी व्यवस्था करायची. जितकं राजाच्या डोळ्याला लाल दिसेल तितकं राजाच्या तब्येतीत सुधारणा होईल. तसं राजाला सोपं वाटतं हे करायला. मग राजा राणीला फर्मान सोडतो की माझ्यासमोर लाल लाल साड्याच नेसून यायचं. मग राणी लाल साड्या नेसून यायला लागते. राजाला थोडं बरं वाटायला लागतं. मग तो सांगतो दरबारातल्या सगळ्या लोकांना, तुम्ही पण लाल रंगाचेच कपडे घालून यायचे. मग ते सगळे लोकं लाल रंगाचे कपडे घालून यायला लागतात. राजाच्या तब्येतीत अशी हलकी हलकी सुधारणा दिसायला लागते. मग त्यांचा विश्वास बसायला लागतो. मग आता ते प्रधानजी वगैरे म्हणतात की राजा बाहेर जातील तर त्यांना सगळीकडे लाल दिसलं पाहिजे. मग सगळ्या भिंती, राजवाड्याच्या भिंती, मग बाहेर गेलं गावात तर मग गावातली घरं, त्यांच्या भिंती सगळं लाल रंगवायला सुरुवात करतात. आता राजासाठी म्हणून काही लोकं करतात. मग काही लोकं म्हणतात आम्ही का खर्च करायचा? जर का राजाला लाल बघायचं आहे तर राजाने आम्हाला तिजोरीतनं पैसे द्यावे. मग राजाला लोकांचंही पटतं की त्यांचंही बरोबर आहे, आपल्यासाठी त्यांनी का खर्च करा. मग राजा पैसे द्यायला सुरुवात करतो. आता राजा पैसे देणार आहे म्हटल्यावर खूप लोकं पैसे मागायला येतात. ज्यांच्याकडे नव्हते ते पण मागतात आणि ज्यांची चांगली परिस्थिती असते ते पण मागतात. असं करत करत राजाची तिजोरी एकदम आजारी पडते. एक दिवस राजा असाच चिंतेत बसलेला असतो की तिजोरी इतकी कमी झाली तर आपला राज्य कारभार कसा चालेल. तेवढ्यात एक छोटा 7-8 वर्षाचा मुलगा बाहेर त्या पहारेकऱ्यांशी हुज्जत घालत असतो. तो म्हणतो मला राजाला भेटायचं आहे. ते म्हणतात तुला नाही आज जाता येणार, का जायचं आहे? तर तो म्हणतो हा काय मूर्खपणा चालला आहे, मला विचारायचं आहे. तर ते म्हणतात पहारेकरी, तू जर का असं बोलशील तर तुझं मुंडकं उडवतील राजा. तो म्हणतो नाही मला भेटायचंच आहे. तर राजाला आवाज ऐकू जातो. राजा विचारतो काय चाललं आहे, त्याला आत पाठवा. तर ते पहारेकरी त्याला सोडतात आत. तो राजाला विचारतो हा काय मूर्खपणा चालला आहे? राजा म्हणतात म्हणजे? तर तो म्हणतो जर का तुम्हाला सगळं लाल बघायचं आहे तर तुम्ही हे असं सगळं लाल काय रंगवत बसलात? त्यापेक्षा एक चष्मा दाखवतो त्याला जत्रेतनं घेतलेला. म्हणतो हा 4 आण्याचा चष्मा लावला तरी तुम्हाला सगळं लाल दिसणार आहे. राजा तो चष्मा लावून बघतो. राजाचे डोळे लालही होतात आणि उघडतातही. कसं असतं, आपण जर का दृष्टी बदलली आपली तर जग बदलतं. आपल्यासोबत असं होतं का की आपण खूप जग बदलायला जातो आहे. खूपच सगळं याने असं करायला पाहिजे, त्याने तसं करायला पाहिजे. आपल्यात जर का आपण थोडासा चेंज आणला किंवा आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर जग नक्कीच बदलेल. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.